जगभरातील गणेश भक्तांचं आराध्य बनलेला लालबागचा राजा मयूर महालात विराजमान, तर दर्शनासाठी रात्रभरापासूनच भाविकांच्या रांगा। थोड्याच वेळात निघणार दगडूशेठची भव्य मिरवणूक, बाप्पासाठी सिंहरथ सजला, पताका नाचवत बाप्पाला मानवंदना। दगडूशेठ हलवाई गणपतीला 1 कोटींचा हिरा अर्पण, बाप्पाच्या आभूषणांनी नटलेल्या बाप्पाच्या मस्तकावर लावण्यात आलाय हा हिरा। गणेशोत्सवादरम्यान पोलिसांना नाचण्यापासून मनाई, मुंबई पोलीस आयुक्तांचे सक्त आदेश, तर नाचताना आढळल्यास होणार कारवाई। मिरवणुकीत कर्कश डीजे लावणाऱ्या गणेश मंडळांवर पुणे पोलीस कारवाई करणार, 21 सप्टेंबर पर्यंत हा नियम लागू। गणेशोत्सवात चुरमुरे, शेंगदाणा आणि डाळींचे दर वाढले, आता बाप्पाच्या प्रसादासाठी मोजावे लागणार 10 ते 20% अधिकचे पैसे। राज्यात मोठी गुंतवणूक येणार, 1,17,220 कोटींच्या 4 प्रकल्पांना मान्यता, मराठवाडा विदर्भात 30,000 नोकऱ्या उपलब्ध होणार। परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पुन्हा अव्वल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची एक्सवरून माहिती, सलग 2 वर्ष परकीय गुंतवणूक मिळवण्यामध्ये महाराष्ट्र पहिल्या स्थानी। अमित शहा 8 सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावर, शहा लालबागच्या राजाचं दर्शन घेणार, तसंच विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सुद्धा आढावा घेणार। रामदास कदमांचे पुतणे अनिकेत कदम हे करणार ठाकरे गटाचं काम, रामदास कदमांचे पुत्र योगेश कदम यांच्या विरोधात करणार प्रचार। सांगलीमध्ये गोपीचंद पडळकरांचा शरद पवारांसह सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल, शरद पवार हे जातीय वादाचं विद्यापीठ आणि सुप्रिया सुळे सुद्धा त्यांच्याकडूनच सर्व शिकल्याची पडळकरांची टीका। खामगाव इथल्या पीक विमा कंपनीच्या कार्यालयाला ठोकलं कुलूप, त्यांचे चुकीचे सर्व्हे केल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आक्रमक भूमिका। एम्समध्ये वैद्यकीय तपासणीला तयार, बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आरोपावरून पूजा खेडकरांची दिल्ली उच्च न्यायालयाला विनंती। पुण्यातला आणखी एक प्रकल्प गुजरातच्या वाटेवर असल्याची चर्चा, रस्ता नसल्यामुळे धनवेवाडीतली क्रेन कंपनी गुजरातला स्थलांतरित करण्याच्या हालचाली।